जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम। नमस्कार मित्रांनो, आज 22 जानेवारी आहे आणि अयोध्येमध्ये श्री राम लल्लांची मूर्ती मंदिरामध्ये विराजमान होत आहे। आणि इकडे आम्ही सर्व राम भक्त चांदवड शहरातील सर्व कॉलन्यांमध्ये राम नाम छापण्याचं काम करत आहोत। मागच्या 3 दिवसापासून हे काम आमचं चालू आहे आणि खूप आनंद मिळतो आहे आम्हाला की आम्ही प्रभू रामचंद्रांसाठी काहीतरी करू शकलो। मागच्या 500 वर्षाचा वनवास संपलेला आहे, प्रभू रामचंद्रांचं मंदिर तयार झालं, त्यामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना झाली। खूप आनंदाचा क्षण आहे। आज आपल्या हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होते आहे, तर चला आपण आपलं काम कंटिन्यू करूयात। जय श्रीराम। मस्त आले। हे काम करत असताना बालगोपाळांचं खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळतं आहे। लहान मुलं बरोबर वेशभूषा करून आपल्या मागे मागे बोर्ड पकडायला, कलरचा डब्बा पकडायला आपल्या बरोबर फिरत आहेत। तर आज गावात प्रमुख काही कार्यक्रम आहेत ते आपल्याकडनं मिस होतील। गावातलं जे मुख्य राम मंदिर आहे तिकडे आपलं जाणं होणार नाही। तिकडे सामूहिक नामजप आहे, आरती आहे, प्रसाद वाटप आहे। मित्रांनो, तुम्ही काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण महात्मा फुले नगर, गणूर चौफुली इकडे जवळपास 500 घरांवरती श्रीराम नाव टाकलेलं आहे। तर आता आपण घोडकेनगरला आलो होतो। इकडे आमचे मित्र निलेश काळे, निलेश ढगे आणि गाडेकर। तर हे घ्या, नाव सांगा। जय श्रीराम, मी धनंजय गाडेकर। कुठे कुठे करताय तुम्ही हे सगळं? आता घोडकेनगर, गुरुकुल हाऊसिंग सोसायटी, महालक्ष्मीनगर, गुजराती कॉलनी, जवळपास किती घरांवर करणार आहे? आम्ही जवळपास 500 ते 600 घरांवरती जय श्रीराम हे नाव पेंट करणार आहोत। मित्रांनो, जवळपास 500 घरांवरती या ठिकाणी सकाळपासून 9 वाजेपासून काम चालू आहे। तर निलेश भाऊचं आपण जरा मनोगत बघू। निलेश भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला? जय श्रीराम। खूप आनंद होतो आहे। आज आम्ही आमचे सगळे व्यवसाय बंद ठेवून या कामामध्ये झोकून घेतले। गेल्या 2 दिवसापासून परिसरातील सर्व भिंतींना हे स्क्रीन करत आहे रामाच्या नावाचं। बरं, नागरिकांचं कसं सहकार्य आहे? नागरिकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सगळे लोक आल्यानंतर या जय श्रीराम, चहा घेणार का वगैरे असं लोक आदरातिथ्याने विचारत आहे आणि उत्साह आहे लोकांमध्ये। एवढ्या दिवसाची छोटासा सेटअप आहे, पण ते किती मोठं काम करतोय हा सेटअप। जवळपास पुढचे 4-6 महिने हे प्रत्येक घरावरती राहील आणि तो अभिमान राहील आपल्याला। तर चला आपण मित्रांना शुभेच्छा देऊया। निलेश सर, तुम्हाला काही सांगायचं आहे का? 1 मिनिट। हां, बरं, गाडेकर सर। आनंद तर असा होतो आहे आम्हाला की आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी आमच्या 5 कॉलन्या मिळून आम्ही अयोध्येवरून आलेल्या ज्या पवित्र अक्षता होत्या त्या आम्ही अक्षता घरोघर वाटल्या, पत्रकं वाटले आम्ही। आणि प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही माता भगिनींना सांगितलं की त्या 22 जानेवारीला आपल्याला हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा करायचा आहे, आपल्या घरात दिवाळी साजरी करायची। आणि आमचं ऐकून, आमच्या मित्रांचं ऐकून प्रत्येक घराघरामध्ये महिलांनी रांगोळ्या काढल्या, सडे मारले। प्रत्येक घरावर तर नाव पण टाकतो आम्ही, प्रत्येकाने झेंडे पण लावलेले आहेत। आणि प्रत्येक घरावरती या दिवाळीचा साजरा करण्यासाठी तरुण, महिला, मुलं सर्व उत्स्फूर्तपणे काम करत आहोत। प्रत्येक घरामध्ये आज मिठाई गोडधोड बनवून सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे। आणि आम्ही राम भक्त आहोत, आम्हाला राम भक्तांना आम्हाला जेवणाचे इतकं आमंत्रण आलेले आहेत की सगळ्यांनी आमच्या घरी जेवणाला यायचं आहे तुम्ही सर्वांनी। इतका आनंद वाटतो आहे आम्हाला आणि खूप उत्साहात आम्ही काम करत आहोत। आणि हीच प्रेरणा आम्हाला प्रभू रामचंद्राची आणि आमच्या आयुष्यभर आम्हाला शिदोरी पुरणार आहेत। आज चांदवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये भंडाऱ्याचं आयोजन, महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, महाप्रसादाचं देखील आयोजन प्रत्येक मंडळाने त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेलं आहे। आणि मी यामार्फत सर्व चांदवडवासियांना या पान प्रतिष्ठेच्या शुभेच्छा तर देतोच, परंतु सगळ्या नागरिकांना एक आव्हान करतो का भंडाऱ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ देखील चांदवड शहरामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे घ्यायचा आहे। आणि आपल्या परिवाराला देखील त्याच्यामध्ये सहभागी करायचं आहे। आज चांदवड शहरामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। रांगोळ्या असेल, काही ठिकाणी गुड्या उभारल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक घरावरती भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे। तर या
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या वतीने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. या राम भक्तांच्या प्रतिक्रिया होत्या. सर्वच राम भक्तांच्या मनामध्ये इतकाच आनंद आणि उत्साह असेल अशी आम्हाला खात्री आहे. चला आपण आपलं काम आता कंटिन्यू करू परत एकदा.